हॅलो डिअर स्टुडंट्स, स्टँडर्ड 8चा साऊंड हा चॅप्टर आपण आजपासून सुरू करत आहोत. तुमच्या एक्झाम्स जवळ आलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला हा थोडासा बरेचदा अवघड वाटू शकतो चॅप्टर. सो आय विल ट्राय माय लेवल बेस्ट की ॲटलिस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन मी करेन तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू, सो दॅट तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. पहिल्यांदा थिअरीचा पार्ट बघू आपण आणि नंतर मग आपण एक्सरसाइज डिस्कशन वगैरे सगळा पार्ट सायमल्टेनियसली घेऊयातच. सो सगळ्यात पहिली कन्सेप्ट, साऊंड कशाला म्हणतो आपण. हा चॅप्टर तुम्हाला 9th मध्ये पण आहे, स्टडी ऑफ साऊंड हा चॅप्टर. जसं आपण साऊंड ओरिजिनेट कसा होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आता 8th मध्ये शिकणार आहोत त्याच पुन्हा 9th मध्ये जाऊन पण शिकायच्या आहेत. सो ऑल्सो तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्ही देता त्याच्यासाठी देखील हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आहेच, हा जो पॉईंट आहे तो. सो व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. साऊंड आपण कशाला म्हणतो, तर साऊंड ही एक प्रकारची एनर्जी आहे. जसं आपण व्हिजन जे म्हणतो, जसं की लाईट ही एक प्रकारची एनर्जी झाली, साऊंड ही एक प्रकारची एनर्जी झाली. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज येतात त्यापैकी ही देखील एक प्रकारची एनर्जी आहे की जिच्यामुळे आपण ऐकू शकतो. विथ द हेल्प ऑफ विच वी आर एबल टू हिअर समथिंग. सो त्या एनर्जीला आपण साऊंड म्हणतो. एनर्जी कशाला म्हणतात, इट इज द कपॅसिटी टू डू वर्क, अशी खरं तर एनर्जीची डेफिनेशन होते. सो इथं मी तुम्हाला 2 डेफिनेशन सांगितल्या. पहिली डेफिनेशन कोणती, साऊंडची, दॅट इज इट इज द टाईप ऑफ एनर्जी विथ द हेल्प ऑफ विच वी आर एबल टू हिअर, किंवा इट इज अ टाईप ऑफ एनर्जी असं जरी म्हटलं तरी चालेल. विथ द हेल्प ऑफ विच वी कॅन हिअर म्हटलं की ते अजून जरा जास्त क्लिअर होतं, बिकॉज एनर्जी तर ह्या खूप प्रकारच्या असतात. त्यानंतर मी तुम्हाला एनर्जीची डेफिनेशन सांगितली की एनर्जी इज नथिंग बट द कपॅसिटी टू डू वर्क. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या सहाय्याने आपण साऊंड प्रोड्यूस कसा होतो ते बघणार आहोत. बेसिकली कोणताही साऊंड, जगातला कोणताही साऊंड जेव्हा आपण ऐकतो किंवा तो जेव्हा प्रोड्यूस होतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी ऑब्जेक्टमध्ये व्हायब्रेशन झालेले असतात. सो आता इथं परत एक नवीन कन्सेप्ट आली, दॅट इज व्हायब्रेशन. बघा आता इथं काय काय डेफिनेशन्स येतील आपल्याला. कोणता कलर घेऊयात रे, ह्याच्यावरती कोणता छान दिसेल बघू, हा कसा दिसतो. सो साऊंड ही एक प्रकारची एनर्जी आहे. वी आर एबल टू, दिसतंय ना रे तुम्हाला, येस, एबल टू हिअर. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं व्हायब्रेशन. कोणताही जगातला साऊंड आपण जर कन्सिडर केला तर ते व्हायब्रेशनमुळे जनरेट होतो, ओरिजिनेट होतो. मग व्हायब्रेशन कशाला म्हणायचं, तर दीज आर द रॅपिड. रॅपिड हा शब्द महत्वाचा आहे. रॅपिड टू अँड फ्रो म्हणजे पुढं मागं होणाऱ्या मुवमेंट. टू अँड फ्रो म्हणजे काय, टू अँड फ्रो मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. ठीक आहे, मग आता ह्याचा अर्थ तुम्हाला सांगते. रॅपिड टू अँड फ्रो मुवमेंट म्हणजे काय, पुढे मागे होणारी मुवमेंट किंवा फॉरवर्ड बॅकवर्ड मुवमेंट असं पण तुम्ही इथं म्हणू शकता. टू अँड फ्रो किंवा फॉरवर्ड बॅकवर्ड मुवमेंट असं देखील म्हणू शकता. सो दिस इज फॉरवर्ड मुवमेंट, बॅकवर्ड मुवमेंट. फॉरवर्ड मुवमेंट, बॅकवर्ड मुवमेंट ही जर रॅपिड झाली अशी तर त्याला आपण व्हायब्रेशन म्हटलं. सो कोणताही साऊंड आठवा, इव्हन आपण जे बोलतो, इथं जर तुम्ही बोलताना हात लावून बघितलं तर इथं आपले जे व्होकल कॉर्ड्स असतात, बरोबर ना. सो तिथे ते व्होकल कॉर्ड्स आपले व्हायब्रेट होतात आणि ड्यू टू द व्हायब्रेशन आपले जे इथे या भागामध्ये जे आपले साऊंड प्रोड्यूस होतो तिथे देखील व्हायब्रेशन्स होतात. आणि ड्यू टू द व्हायब्रेशन्स साऊंड म्हणजे इथून जी हवा पास होत असते, हवा पास होत असताना तुम्ही हवा न घेता बोलू शकणार आहे का, नाही, है की नाही. सो हवा पास होत असताना इथे आपल्याला जे साऊंड काय म्हणतो आपण, स्वरयंत्र जे आहे आपलं, तर दॅट गेट्स व्हायब्रेटेड अँड बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन, एअर पास होत असताना झालेले व्हायब्रेशन्समुळं आपला आवाज प्रोड्यूस होतो. पक्ष्यांचं फडफडणं झालं, पंखांचं व्हायब्रेशन, तुम्ही कोणताही साऊंड घ्या, इट इज प्रोड्युस्ड ड्यू टू व्हायब्रेशन्स. सो व्हायब्रेशन्स आर काय आहेत, रॅपिड टू अँड फ्रो मुवमेंट ऑफ एनी ऑब्जेक्ट. मग आता इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक
ट्युनिंग फॉर्क तुम्ही बघितला असेल, कुणी कुणी बघितला मला सांगा हा. अशा प्रकारचे ट्युनिंग फॉर्क आपल्या ह्याच्यामध्ये असतात, तुमच्या लॅब्स ज्या आहेत शाळेच्या त्याच्यामध्ये तुम्ही मे बी बघितले असतील. सो ह्या ट्युनिंग फॉर्कमध्ये हे त्याचं हँडल असतं आणि हे त्याचे प्रॉंग्स असतात. आता जेव्हा तुम्ही हे प्रॉंग्स कोणत्याही हार्ड सरफेसवरती स्ट्राईक करता तेव्हा या ट्युनिंग फॉर्कच्या प्रॉंग्समध्ये काय क्रिएट होणार, स्ट्राईक केलं जोरात, काय क्रिएट होणार, व्हायब्रेशन. आणि मग ह्याच्यापासून साऊंड जनरेट होतो. पण तो साऊंड ना एवढा बरेचदा त्याचं ते आपल्या कानाला ऐकू पण येत नाही. बरेचसे साऊंड असतात, आपण शिकायचं आहे पुढं, बरेचसे साऊंड असतात जे प्रोड्यूस होतात पण आपल्याला ऐकू येत नाही, जसं अल्ट्रासोनिक साऊंड आपण म्हणतो, इन्फ्रा साऊंड्स वगैरे वगैरे. सो इथं याच्या मुवमेंट होतात, साऊंड प्रोड्यूस होतो व्हायब्रेशन्समुळे, ते आपण काही काळ ऐकू शकतो आणि कालांतरानं त्याची इंटेन्सिटी कमी 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 होत जाते. ठीक आहे. मग ह्या ट्युनिंग फॉर्कच्या साह्याने आपण शिकणार आहोत साऊंड कशा पद्धतीनं प्रोड्यूस होतो. एक लक्षात घ्या, कोणताही साऊंड प्रोड्यूस झाल्यानंतर तो आपल्याला ऐकू येण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मीडियमची आवश्यकता असते. हे मीडियम कोणतंही सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल किंवा गॅशियस मीडियम असेल. जिथे कोणतंही मीडियम नाही, जसं की आपण व्हॅक्यूम म्हणतो, व्हॅक्यूम ही अशी जागा असते की जिथे हवा देखील नाही, होय की नाही. सो जिथे कोणतंही मीडियम नाही तिथे साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही. सो साऊंड ट्रॅव्हल करायचा असेल एका ठिकाणून दुसरीकडे, म्हणजे समजा मी इथं उभी आहे, मी बोलतीये बट इथं आजूबाजूला व्हॅक्यूम कंडिशन आहे, हवा पण नाहीये, तर मी बोललेलं तुम्हाला ऐकू येणार नाही, नुसतंच माझे ओठ हलतायत असं दिसेल तुम्हाला, फक्त माझा आवाज तुम्हाला येणार नाही. का? बिकॉज साऊंड ट्रॅव्हल करत असताना देर शुड बी प्रेझेंट एनी काइंड ऑफ मीडियम, सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. हे क्लिअर झालं. आता आपण काय शिकायचंय, साऊंड प्रोड्यूस होतो म्हणजे तेव्हा नक्की काय होतं, तर ते आपल्याला ह्या ट्युनिंग फोर्कच्या एक्सपेरिमेंटच्या द्वारे शिकायचंय. आता हा जो ट्युनिंग फोर्क मी दाखवलेला होता त्याचे हे 2 आर्म्स आहेत असे इमॅजिन करा. ठीक आहे, जरा क्लिअर छान काढायला प्रयत्न करते हा. आणि हे त्याचं हँडल आहे. ओके, आता आपण पहिली कंडिशन अशी इमॅजिन करू की हा ट्युनिंग फोर्क इथं ठेवलाय आणि त्याला अजून आपण व्हायब्रेट नाही केलेलं आहे. तेव्हा त्याच्या आजूबाजूची जी हवा, मीडियम जे काही असेल, तर त्याचे एक लक्षात घ्या, हवा ही कधी स्टेडी नसते, हवा ही कंटिन्युअसली मुव्हिंग असते. हे पहिलं डोक्यात ठेवा. हे इथं आपण काय करतोय, फक्त व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन, की तुम्हाला नक्की साऊंड प्रोड्यूस होतोय, एका मीडियम मधून पुढं पुढं ट्रॅव्हल होतोय म्हणजे नक्की काय होतंय हे समजण्यासाठी हे एक चित्ररूपी तुम्हाला मी प्रेझेंटेशन दाखवते आहे. हे पहिल्यांदा, नाहीतर तुम्ही म्हणाल हवा इथं कशी एक झाली, मग हे पार्टिकल असे कसे, मग स्टेडी आहेत म्हणजे हवा हलणारच नाही का, तर असं काही नाही, हवा ही कंटिन्युअसली मुव्हिंग असते. ठीक आहे. सो आपण एक इमॅजिन करूयात असं की जेव्हा हे ट्युनिंग फोर्कचे 2 जे प्रॉंग्स आहेत ते स्टेडी आहेत तेव्हा त्याच्या बाजूचे हवेचे पार्टिकल्स, मी एका बाजूचे दाखवते, इकडं पण असेच आहेत असं तुम्ही डोक्यात ठेवा. हे कसे आहेत, एकमेकांपासून असे इक्वल अंतरावरती आहेत. आता मी काय केलं, त्या जो ट्युनिंग फोर्क आहे त्याला मी असं एखाद्या हार्ड सरफेसवरती बडवलं आणि मारल्यानंतर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होतील. मग व्हायब्रेशन होणार म्हणजे काय, त्याचे हे जे प्रॉंग्स आहेत ते एकदा बाहेर जाईल, एकदा आत येईल. रॅपिड टू अँड फ्रो मुवमेंट मी एकदम सुरुवातीला जसं सांगितलं होतं तसं. आता ह्याची जेव्हा टू अँड फ्रो मुवमेंट होईल तेव्हा तो पहिल्यांदा समजा आपण इमॅजिन करू की हा असे त्याचे प्रॉंग्स बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर आता तुम्ही सांगा काय होईल, ही हवा इथं स्टेडी आहे, त्याच्या जवळची जी हवा त्या प्रॉंग्सच्या काय होणार, इट विल गेट कॉम्प्रेस्ड, हो की नाही, इमॅजिन करतोय आपण, इट विल गेट कॉम्प्रेस्ड आणि ते जे पार्टिकल्स हवेचे किंवा कोणत्याही मीडियमचे हे एकमेकांपासून असे जवळ येतील. हे एकमेकांपासून असे जवळ येतील आणि हे आधीचे हे जे होते ते तसेच राहतील असं आपण इमॅजिन करू. त्याच्यापासून जराशे लांब जे होते ते तसेच राहिले. आता काय झालं, ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे जे हवेचे पार्टिकल्स या
प्रॉंगच्या किंवा आर्म्स त्याची जी आहे त्या आर्मच्या जवळ होते, ते काय झाले एकमेकांच्या जवळ 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 आले आणि हा जो रिजन इथे डेव्हलप झाला या रिजनला म्हटलं कॉम्प्रेशन. सो इथं पहिली अजून एक डेफिनेशन, पुढची सगळ्या डेफिनेशन लिहून घेताय ना बघा. कॉम्प्रेशन म्हणजे काय तयार झालं की जिथे पार्टिकल्स एअरच्या जवळ जवळ आहेत. सो दीज आर द रिजन्स, लिहून घ्या हा, दीज आर द रिजन्स ऑफ हाय डेन्सिटी अँड हाय प्रेशर. दीज आर द रिजन्स ऑफ द मीडियम. मीडियमचे असे रिजन्स की जिथे एअरची डेन्सिटी कशी आहे, हाय आहे आणि तिथं प्रेशर पण जास्त आहे. आता अजून एक कंडिशन, आता ते प्रॉंग्स आत आले असे, आधी असे सरळ होते, आता ते आत आलेत. आत आल्यानंतर काय झालं, ऑब्व्हियसली ह्याच्यावरचं प्रेशर कमी झालं आणि मग ते पार्टिकल्स कसे होते, जे जवळ होते ते आता कंपॅरेटिव्हली लांब लांब गेले परत. आता हे तर मुव्हिंग आहे, हवा मुव्हिंग असल्यामुळे हा जो सीचा रिजन होता हा कॉम्प्रेशन वाला, तो आता इथं गेलाय. हा कॉम्प्रेशनचा रिजन पुढं गेलाय आणि हा आधीचा त्याच्या. सो हा कॉम्प्रेशनचा रिजन आणि हे जिथं हवा विरळ विरळ झाली आहे त्या रिजनला म्हणलं रेरिफॅक्शन, जो आपण आर या लेटरनं दर्शवलाय. सो रेरिफॅक्शन म्हणजे काय, तर जसं कॉम्प्रेशन मध्ये आपण काय म्हणलं तर दीज आर द एरिया ऑफ हाय डेन्सिटी अँड प्रेशर. सो हे झाले लो डेन्सिटी अँड प्रेशर वाले एरिया. हे लो डेन्सिटी, हे हाय डेन्सिटी. ठीक आहे, ह्याला म्हटलं आपण रेरिफॅक्शन, हा कॉम्प्रेशन. सो अगेन दिस विल गो ऑन हॅपनिंग, हे परत तसं तसंच कंटिन्यू होत राहणार. एकदा हा आत जाणार बाहेर येणार, हा प्रॉंग जसा आत बाहेर जाईल तशी तशी इथली ही जी हवेचे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन डेव्हलप होत जातील. आणि समजा मी इथं उभी आहे तर मला हा साऊंड ह्या पद्धतीनं, हा इथं परत हा रेरिफॅक्शन, परत इथे कॉम्प्रेशन, परत रेरिफॅक्शन, असं होत 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 हा साऊंड माझ्यापर्यंत पोचणार. आता बघा मी अजून एक मज्जा सांगते. हा साऊंड जेव्हा हवेमधून इथं येत असतो, एक लक्षात घ्या, साऊंड जी आहे ती वेव्ह आहे. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. जसं लाईट वेव्हच्या फॉर्म मध्ये जातो तसं साऊंड हा पण वेव्हच्या फॉर्म मध्ये जातो. तो जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगेन पुढे, ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह वगैरे वगैरे. सो एक लक्षात घ्या, वेव्ह आहे. वेव्ह म्हणजे काय आहे तर एक प्रकारचा डिस्टर्बन्स आहे. मीडियम जे आहे त्या मीडियम मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट होतो. लाट कधी तयार होते, आपण नदी आहे, शांत स्थिर पाणी आहे, त्यात आपण दगड टाकलं की वेव्ह जनरेट झाल्या. सो वेव्ह काय आहेत, वेव्ह आर द डिस्टर्बन्स. अजून एक कन्सेप्ट लिहून घ्या, वेव्ह म्हणजे काय आहे, डिस्टर्बन्स. सो साऊंड आणि लाईट हे दोन्ही प्रकारचे वेव्ह. सो साऊंड हा पण वेव्हच्या फॉर्म मध्ये जातो. मग कसा जातो बघा, हा समजा मी इथे उभी आहे, माझ्या समोर माझ्या मागे असे, तुम्ही नाही का प्रार्थनेला जसे उभे असता, शाळेमध्ये हल्ली प्रार्थना होतात ना, आय डोंट नो, होत असतील माझ्या मते अजूनही. सो प्रार्थनेला जसं आपण उभारतो एकमेकांच्या पुढे, समजा एक कोणतरी व्रात्य स्टुडंट आहे, व्रात्याचा अर्थ माहितीये ना. सो त्यांनी काय केलं, उभा आहे तो असाच, त्यानं पुढच्याला ढकललं. हा आता पुढच्याला ढकललं किंवा तो असा झाला लाईक दिस. यानं काय केलं, धक्का मारला आणि तो स्वतः त्याच्या जागी येऊन बसला. त्याच्यामुळं काय झालं, त्याच्या पुढचा जो स्टुडंट होता त्याला पण धक्का लागला आणि तो पण व्हायब्रेट झाला. ही प्रोसेस पुढं होत जाते. म्हणजे हा इथला पार्टिकल इथून इथं नाही जाणार आहे. हवेमध्ये जेव्हा साऊंड ट्रॅव्हल होतो म्हणतो तेव्हा इथला पार्टिकल इथपर्यंत नाही जात. त्याच्यामुळं काय होतं, मी जे आत्ता सांगितलं तसं, ह्याचा धक्का पुढच्याला लागला, पुढचा व्हायब्रेट झाला, हा स्टेडी झाला त्याच्या जागी. तेच प्रोसेस पुढच्या पार्टिकलच्या बाबतीत झाली आणि मग ह्या पद्धतीनं साऊंड वेव्ह जी आहे ती तयार होते. कन्सेप्ट कळाली कशी साऊंड वेव्ह तयार होते. कुणाला नाही कळाली असेल तर मला प्लीज नंतर कमेंट करून विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला अजून डिटेल सांगता आलं तर बघते. आय होप हे क्लिअर आहे की साऊंड वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होतो,
म्हणजेच पार्टिकल इथं जाणार आहे का? नाही. तो फक्त ते व्हायब्रेशन पुढच्या पार्टिकल पर्यंत पास करणार. जसं आपण पासिंग द पार्सल करतो तसं हे पास करणार ते व्हायब्रेशन, आणि मग ते पुढच्या पार्टिकलला मिळत जातं. हे कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन प्रोड्यूस होत जातात. आणि जेव्हा हे कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन मधलं कॉम्प्रेशनचा पार्ट, समजा हवेतल्या त्या मीडियमचा कॉम्प्रेशनचा पार्ट जेव्हा आपल्या कानाला, पण इयर ड्रम आहे की नाही, कानाचा पडदा असतो, कानाचा पातळ पडदा पण व्हायब्रेट होतो. जेव्हा आपल्याला साऊंड ऐकू येतो की नाही कोणताही, तेव्हा आपल्या कानाचा पडदा पण व्हायब्रेट होतो. जेव्हा कॉम्प्रेशन आपल्या कानाच्या पडद्यावरती पडतं तेव्हा कानाचा पडदा आत जाणार. जेव्हा रेरिफॅक्शनचा पार्ट आपल्या कानाच्या पडद्यावरती आढळतो तेव्हा तो जो मेम्ब्रेन आहे, आपलं इयर ड्रम आहे, तो बाहेर येणार. म्हणजे कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन, तिथं देखील काय क्रिएट झालं? व्हायब्रेशन. लक्षात आलं का बघा? आणि त्या व्हायब्रेशन मुळे ते जे साऊंड वेव्ज आहेत ते आपल्या कानावरती आदळले, आणि मग तिथून त्याचे सिग्नल्स आपल्या पुढे ऑडिटरी नर्व मार्फत ब्रेनकडे वगैरे जातात. म्हणजे बघा हा, आपलं शरीर किती जादुई आहे. स्टुडंट्स, विचार करा, कोणताही आवाज जेव्हा आपल्या कानावरती पडतो तेव्हा काय काय झालंय, तो ऑलरेडी तो सब्जेक्ट, तो जो हे होता त्याचं व्हायब्रेशन झालंय. त्याच्या व्हायब्रेशनमुळं कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन प्रोड्यूस झालेत. ते कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन हवेतून ट्रॅव्हल होत 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 आपल्यापर्यंत पोहोचलेत. कॉम्प्रेशन आलं की आपल्या कानाचा पडदा व्हायब्रेट होणार, रेरिफॅक्शन आलं की बाहेर जाणार, तिथं व्हायब्रेशन झालं, तिथून ते पुढं आपल्या कानाच्या ऑडिटरी नर्व मार्फत मेंदूपर्यंत पोचलं. आणि मग मेंदूनं ते इंटरप्रिटेशन केलं की अरे हा आवाज असा येतोय, हा आवाज तसा येतो. जादू आहे ना, हो की नाही? म्हणजे आवाज ऐकू आल्या, म्हणजे आवाज प्रोड्यूस झाल्या तुम्हाला तो ऐकू येतो, हो ना? असं होत नाही की मी बोलले आणि काही सेकंदानंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, असं होत नाही. इमिजिएटली कोणताही आवाज आला की लगेच तो आपल्याला ऐकू येतो. मग तो आवाज ऐकू आला म्हणजे तेवढा ही सगळी प्रोसेस झालेली असते. किती मस्त मशीन आहे ना आपलं बॉडी हे. आणि ही कन्सेप्ट आहे साऊंड प्रोडक्शनची, कशा पद्धतीनं साऊंड प्रोड्यूस होतो. हा, सो बेसिक गोष्टी सगळ्या लक्षात आल्या. वेव्ह काय, एनर्जी काय, साऊंड काय, कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन काय असतं, कशा पद्धतीनं साऊंड प्रोड्यूस होतो ड्यू टू व्हायब्रेशन. व्हायब्रेशनची डेफिनिशन तुम्हाला दिली मी आज. कोणत्या कोणत्या डेफिनिशन्स दिल्या बघा. सगळ्या डेफिनिशन्स तुमच्या नोटबुकमध्ये ठेवल्यात का बघा. हा, सो हा पार्ट कंप्लीट झाला साऊंड प्रोडक्शनचा, कशा पद्धतीनं होतो साऊंड. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला साऊंड ॲक्च्युली प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं प्रोपगेशन कसं होतं, त्यासाठीच्या काही रिक्वायरमेंट काय आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चॅनलला आपल्या. ओके, इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.